नाही, कॅबिनेट स्तरी संपल्यानंतर आपण बसू, पण सदस्य नसणार आहेत ज्यांना 293 मध्ये भाग घ्यायचा आहे ना, त्यामुळे ती चर्चा सुरू करावी, ऑनलाईन ठेवावी आणि मग राहिलेली चर्चा आपण सोमवारनंतर घेऊ. चालू करू आपण, चालू मग ऑनलाईन ठेवू ना, म्हणलं ऑनलाईन ठेवू, ऑनलाईन ठेवू आपण, जे ऑनलाईन असतील तिथनं पुढे चालू करू. महाराज, मी आपल्याला धन्यवाद देतो की एका महत्वाच्या विषयावर अल्पकालीन चर्चेचा प्रस्ताव आपण स्वीकारला. करता महाराष्ट्रासारख्या राज्यात, पुरोगामी राज्यात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात पाणी टंचाई, पाण्याचा भूजल स्तर खाली जाणे, महिलांना व नागरिकांना दररोज अनेक किलोमीटर अंतरावरून पाणी आणण्याची वेळ येणे, टीव्ही चॅनलच्या माध्यमातून परवा जेव्हा आपण त्या चॅनलवर बघितलं की एक व्यक्ती घाणेरडं पाणी पित होता. अनेक ठिकाणी अध्यक्ष महाराज, ज्या महाराष्ट्राला देशाच्या GDP मध्ये आपला GSDP हा 15% योगदान देतो, उद्योगामध्ये 20% योगदान देतो, आपण GST मध्ये योगदान देतो, पण पाणी पुरवठा योजना दुरुस्त करण्यासाठी, ज्या पाणी पुरवठा योजना अपूर्ण आहे त्यासाठी निधी नसणं म्हणजे अध्यक्ष महाराज सोन्याच्या ताटामध्ये शेण जमा केल्यासारखं आहे. अध्यक्ष महाराज, दूषित पाणी, धरणामधला पाणीसाठा कमी असणं आणि जल व्यवस्थापनाची दीर्घकालीन योजना यासाठी निधी नसणं अध्यक्ष महाराज हा आमच्यासाठी चिंतेचा विषय आहे. अध्यक्ष महाराज, खरं तर मी 95 ते 99 मीही मंत्री होतो. 17 जुलै 1997 मध्ये, 17 जुलै 1997 आपण श्वेतपत्रिका काढली. सरकारची भूमिका चांगली होती. शिवसेना भाजपचं सरकार होतं, मनामध्ये गरिबांची सेवा व्हावी, तहानलेल्यांची तहान भागावी हे ईश्वरीय कार्य आहे या भावनेने अध्यक्ष महाराज आपण श्वेतपत्रिका काढली. ही श्वेतपत्रिका काढल्यावर 14,000 पेक्षा जास्त पाणी टंचाईग्रस्त गावांना कायमस्वरूपी टँकर मुक्त करण्याचा संकल्प, एक दृढ संकल्प केला. पैसेही दिले. जुन्या रखडलेल्या नळ पाणी पुरवठा योजनांचं पुनरुज्जीवन केलं. स्वजल धारासारखी योजना आणली. गाडगे बाबा स्वच्छता अभियान आणलं. पण आज 28 वर्ष 11 महिने 8 दिवस पूर्ण झाले अध्यक्ष महाराज. आज जेव्हा मी मतदारसंघात फिरतो, पिण्याच्या पाण्याच्या योजनेच्या अडचणी जेव्हा ग्रामीण भागातील जनता सांगतात, जेव्हा एखाद्या टेकाडी गावाचा सरपंच फोन करतो, एखाद्या आंबे धानोरा गावाचा प्रशासक फोन करतो, 50% महिला सरपंचाचं आरक्षण आहे आणि या महिला सरपंच जेव्हा आम्हाला माहिती देतात की आमच्या गावाची पाणी पुरवठा योजना अपूर्ण आहे, तेव्हा अध्यक्ष महाराज यामध्ये आपल्या सर्वांना चिंता करण्याची आवश्यकता आहे. आज आपण त्या मिडासच्या कथेसारखी आपली अवस्था झाली की आम्ही उद्योग काढलेत, उद्योगाची प्रगती झाली, शहरं विकसित झाली अध्यक्ष महाराज, पण दुर्दैवाने पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामीण जनता पाड्यावर, तांड्यावर गरीब माणसं जे शेती पिकवतात अल्प समाधानी आहे. कुठेही पैशाचा मोह नाही. पैशासाठी जीवन जगण्याच्या ऐवजी जे आपलं जीवन अतिशय आध्यात्मिक भावनेने जगतात त्यांना आपण पाण्यापासून वंचित करतोय. हवा दूषित झाली. आमच्या जिल्ह्यात तर अध्यक्ष महाराज कोल खाणी या ठिकाणच्या कोल वॉशरी अध्यक्ष महाराज पाणी दूषित झालंय. फ्लोराईड युक्त पाणी आहे. आज हवा दूषित, पाणी दूषित, माती दूषित, विचार दूषित. हे 21वं शतक असू शकत नाही. खरं तर ज्या संत एकनाथाची आम्ही अध्यक्ष महाराज कथा सांगतो अध्यक्ष महाराज, बघा विश्वास आहे की गुलाब पाटील सारखे एक दमदार आमदार आज या खात्याचे मंत्री आहे. पण अध्यक्ष महाराज संत एकनाथ महाराज जेव्हा एकदा काशीवरून जेव्हा गंगाजल घेऊन रामेश्वरला निघाले, मे महिना होता, कडक ऊन होतं, एक अतिशय मरणासन्न अवस्थेतला गाढव त्यांनी रस्त्यावर बघितला. मनात एकच भाव आणला की मी काशीवरून रामेश्वरला गंगाजल न्यायचा आणि तिथून सेतू आणायचा, याऐवजी अध्यक्ष महाराज मागा पुण्याचं काम कोणतं असेल तर अध्यक्ष महाराज जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत करुणेची हीच कथा आहे. आणि म्हणून गाढवाला त्यांनी पाणी पाजलं.
खरं तर संत एकनाथानंतर त्यांचं नाम असणारे उपमुख्यमंत्री एकनाथजी यांनी एका चांगल्या आमदाराला हे अध्यक्ष महाराज खरं तर खातं दिलं आहे. हे खातं ज्या आमदार गुलाबराव पाटलांना दिलं आहे, माझा विश्वास आहे की अतिशय आक्रमक, स्पष्ट वक्तेपणा असणारा, धारदार बोलणारा, कार्यकर्त्यांना परिवाराचा सदस्य समजणारा, समजून घेण्याची पद्धत असणारा आणि ग्रामीण भागाची उत्तम जाण असणारा नेता आज पाणी पुरवठा मंत्री आहे. मग याची जाण आहे की तुमची अडचण काय, तुम्हाला कार्यक्षमतेने काम करायचं आहे, पण यासाठी लागणारा जो निधी आहे तो तुमच्या विभागाला अपुरा मिळतोय. तू आहे खरं म्हणजे मी या चर्चेला थांबायला पाहिजे, पण सुधीर भाऊ आज कॅबिनेटमध्ये 3 वाजता ब्रीफिंग करता अधिकारी बसले आणि कॅबिनेटमध्ये आज पाण्याकरता पैसे मिळण्याकरताचा विषय आहे. त्यामुळे विनंती आहे राज्यमंत्री नोट करतील, पण उत्तराच्या पहिले छत्रपती शिवाजी महाराज एखाद्याच्या युद्धावर निघाले ते यशस्वी होऊन परतायचे, तर हा शिवभक्त पैशासाठी निघाला आहे तर बिलकुल यशस्वी होऊन या, कारण तुमचे पैसे मी वाचले. तुमची अवस्था फार चांगली नाही आहे, मला माहिती आहे. तुमच्या मनात काम करण्याची इच्छा आहे, पण अजून काही असे अधिकारी आहे की ज्यांना पाण्याला पैसे देणे हे ईश्वरीय कार्य आहे हे समजून घेण्याची क्षमता नाही आहे. अशा सर्व अधिकाऱ्यांसाठी, जे चांगले अधिकारी आहे त्यांना माझ्या शुभकामना, जे चांगले मंत्री आहे त्यांनाही शुभकामना, पण जे अडवत आहे तुमचे पैसे त्यांच्यासाठी नरकामध्ये विशेष आता बांधकाम सुरू झालं आहे. पुढचं सांगतो. त्यामुळे आज सगळं 100% सक्सेस होईल. ठीक आहे, काय आता यांना घेऊ द्या, कारण तुम्ही आमचे एवढे प्रकल्प अटकून गेले अध्यक्ष महाराज. मी ते वाचून दाखवतो अध्यक्ष. आणि अध्यक्ष महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण महाराष्ट्र म्हणतो अध्यक्ष महाराज, आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम माहिती आहे, फक्त युद्ध नीतीवर चर्चा करतो त्यावर पुस्तकं होतात, पण अध्यक्ष महाराज फक्त युद्ध कौशल्य हा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा त्या गुणांच्या समुच्चयापैकी एक गुण होता. पण छत्रपती शिवाजी महाराजांचं काय वैशिष्ट्य होतं अध्यक्ष महाराज? आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठ्या मोठे तैलचित्र लावतो, स्टॅच्यू उभे करतो, पण त्यांचे गुण घेण्याचा प्रयत्नच कधी करत नाही. अध्यक्ष महाराज, आम्ही निदान करण्याचा प्रयत्न करत नाही. आम्ही मंत्रालयामध्ये 7व्या मजल्यावर जागा लावल्यात लोकांनी उडी मारू नये, पण उडी का मारावी लागते याचं विश्लेषण कोणीच अधिकारी करायला तयार नाही. आम्ही हे थांबवतोय, झाकतोय अध्यक्ष महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचा अध्यक्ष महाराज प्रशासकीय आणि लोककल्याणकारी धोरण काय होतं अध्यक्ष महाराज? गड किल्ले बांधताना किंवा जिंकताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे आधी पाणी मग किल्ला. छत्रपतीचे आज्ञापत्र आहे रामचंद्र पंत अमात्य, गड बांधावा असे आधी पाहत चालणे, गडावर आधी उदक म्हणजेच पाणी पाहून किल्ला बांधावा. पाणी नसले आणि तेथे किल्ला बांधणे प्राप्त झाले तर आधी खडक फोडून तळी टाकी करून पाणी साठवावे. आणि अध्यक्ष महाराज, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो, आम्ही गडावर जातो ना अध्यक्ष महाराज, मग का अभ्यास नाही करत? आज राजगड, रायगड, सिंहगड, विसापूर अद्याप या खडकात कोरलेली पाण्याच्या टाकी आपल्याला पाहायला मिळतात. देव टाके, अमृत टाके, पाझर तलाव अध्यक्ष महाराज, रायगडावर गंगासागर तलाव किंवा विविध ठिकाणी बांधलेले बारवा पाण्याचे स्तोत्र दूषित करणाऱ्यांना कडक शिक्षा दिली जायची, कडक. आणि आमच्याकडे आम्ही सांगतोय की हे कोल वॉशरीवाले पाणी दूषित करताय, हे पाणी पिल्याने आमचे लिव्हर खराब होते आहे. तरी अध्यक्ष महाराज जर लक्ष दिल्या जात नसतील, अध्यक्ष महाराज एक काळ असा येईल की बिसलरी कंपनी शुद्ध पिण्याचं पाणी 500 रुपये लिटरनी विकेल आणि गरिबांना म्हणेल 5 रुपये लिटरनी मग मूत्र शुद्ध केलं ते प्या. अध्यक्ष महाराज, ही अवस्था छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात येऊ नये. श्रीमंत माणसांनी पैसा कमवताना गरिबाचं पाणी अशुद्ध करण्याचा अधिकार कोणी दिला अध्यक्ष महाराज? श्रीमंत माणसांचे उद्योग यावेत त्याला विरोध नाही आहे, पण उद्योग येताना सुद्धा मिडासच्या कथेसारखं होऊ नये की त्या मिडास राजाला वरदान दिलं जिथं हात लावशील तिथं सोनं. बायकोला हात लावला महाराणीला सोन्याची, पोरगी सोन्याची,
थकून जेव्हा आपल्या प्रधानाला म्हणाला भूक लागली जेवण्याचं ताट आण, तेही सोन्याचं. उद्योग यावे अध्यक्ष महाराज, पण उद्योग येताना आमचं पाणी जर पिण्यासाठी योग्य नसेल तर अध्यक्ष महाराज या संदर्भामध्ये आपल्याला अडचणी ज्या आहेत त्या दूर केल्या पाहिजे. आणि या वर्षात तर या संदर्भातली कारवाई करणं आवश्यक आहे. अल निनो येणार आपण सांगितलं. प्रशांत महासागराच्या उष्णकटिबंधीय भागातील समुद्राचे पाणी सरासरीपेक्षा जास्त गरम होण्याच्या स्थितीला अल निनो म्हणतात. पण प्रशांत महासागराचं पाणी जसं गरम झालं तसं मंत्रालयामध्ये पाणी पुरवठा योजना अडवणाऱ्या त्या अधिकाऱ्यांनाही गरम करणार आहे की नाही? अन्यथा प्रशांत महासागराचं पाणी गरम झालं, अल निनो आला, अरे यांनाही गरम करा ना. या संदर्भात काय ऍक्शन प्लॅन आहे, आपण काय कार्यवाही करणार आहोत? आणि अध्यक्ष महाराज माझी मंत्री महोदयांना, राज्यमंत्री महोदयांना विनंती आहे, तुमच्या विभागाचा एक उत्तम विभाग आहे, त्या विभागाचं नाव आहे GSDA, ग्राउंड वॉटर सर्वे अँड डेव्हलपमेंट एजन्सी, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा. अध्यक्ष महाराज माझी विनंती आहे, अरे त्यांना गाड्या देत नाही तुम्ही, त्यांना पद देत नाही, एवढा महत्वाचा विभाग आहे, काय त्यांना गाड्या पद अत्याधुनिक यंत्रणा देऊन पाण्याचा 50 वर्षाचा स्तर. आणि जेव्हा आम्ही रिपोर्ट मागतो तेव्हा एवढे बुद्धिमान आहे तुमचे अधिकारी, 10 वर्षाचा रिपोर्ट देतात. मी त्यांना विचारतोय की GSDA तुमचं जे काय 1972 मध्ये आलं असेल, पण त्याच्या अगोदरही रेकॉर्ड आहे ना, तुम्ही आजच्या पाण्याचा भूजल स्तर, आपण तर अमेरिका आणि चीन पेक्षा जास्त पाण्याचा उपसा करतो, काही थांबवण्यासाठी आपण काही करणार आहोत का? गावागावामध्ये बोरिंग आहे, अशुद्ध पाणी येतं, त्या ठिकाणी जे पाणी हे अशुद्ध आहे तिथं बोर्ड लावण्याचा या सभागृहात निर्णय झाला की त्याला आपण लाल रंग द्यायचा, तिथं हे पिण्यास योग्य नाही लिहायचं, हे कपडे धुण्यास जनावर धुण्यास हे पाणी वापरावं असं लिहावं. आपण अध्यक्ष महाराज या संदर्भामध्ये जो विधानसभेचा निर्णय आहे त्या संदर्भातही अध्यक्ष महाराज आपण काहीही करायला तयार नाही, ही मात्र अध्यक्ष महाराज आपली अडचण आहे. माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की जल जीवन मिशन, मी माझ्या जिल्ह्याचे आणि राज्याची आकडे मांडतो. अध्यक्ष महाराज काय अवस्था आहे राज्याची जल जीवन मिशन मध्ये? आम्ही वारंवार मागणी करतोय की प्रादेशिक पाणी पुरवठा योजना तयार आहे, 18 गावं आहे, 25 गावं आहे, 2 गावांनी ग्रामपंचायतचं विजेचं बिल भरलं नाही, सर्वांचं पाणी बंद होऊन जातं. प्रादेशिक पाणी पुरवठा योजना ज्या आहे त्या राज्यांनी, सरकारने का चालवायला घ्यायच्या नाही? बाकी सर्व गोष्टी सरकार पाहिजे, मग तेव्हा आपण म्हणत नाही की नाही गाव त्याच गावांनी निर्णय करावा, ते नाही, ते मंत्रालयातून. पण प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला तुमचे अधिकारी काय सांगतात? आम्ही नाही चालवणार, गावांनी एकत्र यावं. अरे अजून आम्ही तेवढे पुढे गेलो नाहीये, अजूनही इतके आपल्याला गावाच्या गावं हे प्रगत आणि उन्नत करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी आपण अध्यक्ष महाराज केल्या नाहीये. फक्त आपण काय केलं? सिंचन विभाग, जलसंपदा, बस आनंद आहे. अध्यक्ष महाराज पाणी पुरवठा विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, बस नाम बदल गया, काम बदलने की आवश्यकता अध्यक्ष महाराज नाही आहे. पण पाण्याशिवाय जीवसृष्टी नाही आहे. आज जग पाण्यासाठी मंगळावर यान पाठवत आहे. एखाद्या अध्यक्ष महाराज संशोधकाला त्या दुर्बीन मधून पाण्यासारखं काही दिसलं ना तरी अध्यक्ष महाराज त्याला हर्षवायू होतो, इतकं पाण्याचं महत्व आहे. हजारो कोटी डॉलर्स खर्च केले जात आहे आणि आम्हाला देवानी भरभरून पाणी दिलं, पण त्या पाण्याच्या संदर्भात आम्ही कोणतीच योजना करू शकत नाही. ज्या केल्या त्या सुद्धा तुटक्या फुटक्या, ज्या योजनेच्या संदर्भामध्ये त्या पाण्याच्या योजनांचा फायदा कमी आणि अध्यक्ष महाराज नुकसान जास्त आहे. खरं तर ईश्वराने आम्हाला अध्यक्ष महाराज या महाराष्ट्राला भरभरून दिलाय. आज चंद्रपूर जिल्ह्याची मी फक्त छोटी टेस्ट केस सांगतो अध्यक्ष महाराज. 1300 योजनांना मान्यता दिली. आता अध्यक्ष महाराज याच्यापैकी अध्यक्ष महाराज 813 योजना बंद आहे, कारण या 1300 पैकी 813 योजनेला जो लागणारा पैसा आहे तो तुम्ही दिलाच नाही. माझी पहिली आग्रही मागणी मंत्री महोदय आपल्याकडे आहे की तुम्ही 15 दिवसामध्ये हे पैसे उपलब्ध केल्याशिवाय कोण काम करेल? उद्या समजा मंत्र्यांचे पगार बंद केले, 6 महिन्यांनी राज्याची आर्थिक अवस्था चांगली नाही म्हणून सर्व अधिकारी आणि तुमचे पगार बंद करून काम करायला सांगितलं, कराल का हो?
मग तुम्हाला जसे तुम्ही आहे तसा ठेकेदारांनाही जीव आहे ना अध्यक्ष महाराज. त्यांना काही तुम्ही टॅबलेट दिली आहे का घरात की तुम्ही ही टॅबलेट खाल्ली तर तांदूळ गहू काही तुम्हाला धान्य विकत यावं लागणार नाही, वर्षभर तुमची भूक लागणार नाही, अशी काही व्यवस्था केली आहे का? मग त्यांचे पैसे का दीड दीड वर्ष देत नाही? जे अधिकारी पैसे देत नसतील मग त्यांना कमीत कमी देवाच्या घरी निवेदन घेऊन पाठवा की 2 वर्ष या कॉन्ट्रॅक्टरला भूक लागणार नाही, पाठवा त्यांना. पण तुम्ही त्यांना पैसे देत नाही आणि 813 योजना मधातून रस्ते फोडून ठेवले अध्यक्ष महाराज, मधातून दुरुस्त होत नाहीये अध्यक्ष महाराज. आता या योजनांसाठी अध्यक्ष महाराज आपण काय करणार आहे? एकूण राज्यामध्ये सुद्धा हर घर जल हर घर नल आता आपण वाढवलं 2028 पर्यंत. आपण सांगितलं की फंक्शनल हाऊस टॅप कनेक्शन आपण दिले पाहिजे आणि अध्यक्ष महाराज 6 महिन्यात इतके GR काढले आपण 53,000. म्हणजे 1 मे 1960 पासून जेवढे GR निघाले नाही तर राज्यांनी. मी आता माननीय मंत्री महोदय जे जलशक्ती मंत्रालयाचे आहे पाटील साहेब त्यांना भेटायला गेलो, त्यांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले माझ्या विभागात 67,000 कोटी मी रेकॉर्डमध्ये आणतोय जमा आहे. पण अध्यक्ष महाराज त्यासाठी ज्या पद्धतीचं नियोजन केलं पाहिजे ते म्हणाले साधे 67,000 कोटीपैकी 2,500 कोटी माझे खर्च झाले आहे. तुम्ही जर योग्य पद्धतीने प्रस्तावित केले तर तुमच्या हिस्सेचे पैसे मी द्यायला तयार आहो. पण दुर्दैवाने अध्यक्ष महाराज अधिकाऱ्यांची उदासीनता, घाईघाईनी केलेले DPR, कागदावरच्या योजना, सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याची लांबलचक प्रक्रिया आणि तिकडे जिल्हा स्तरावर अधिकार न देता मला तर अजून नाही समजलं की जो IAS अधिकारी हा जिल्हा स्तरावर आहे तोच सचिव होतो. मग जिल्हा स्तरावर असणारा IAS हा अप्रामाणिक, त्यांनी इकडे नसती पाठवायची, फाईल पाठवायची आणि ती फाईल किती वेगाने फिरते तुम्हालाही माहित आहे. नसती निपटारा कायदा केला तरी फाईलचा निपटारा होत नाही, गरीब जनतेचा निपटारा करणं हेच आमचं काम आहे. अशा पद्धतीने अध्यक्ष महाराज त्यांच्या नसतीचा निपटारा होत नाही तरी मला सवय आहे, मी एक पत्र पाठवत नाही, 10 पाठवतो. कारण मला माहित आहे की काही लोक एक पाठी नसतात. पण अध्यक्ष महाराज मला आश्चर्य आहे 10, 20, 25 पत्र पाठवल्यावर सुद्धा अध्यक्ष महाराज आमच्यामध्ये काहीही बदल होत नाही. अध्यक्ष महाराज याचा आम्हा सर्वांनाच अतिशय चिंता करण्याची अध्यक्ष महाराज आवश्यकता आहे. आमची प्रगती झाली अध्यक्ष महाराज असं आपण म्हणतो, पण खरी प्रगती ही मोजायची असेल तर आता आपल्याला निरनिराळ्या माध्यमातून अनेक गोष्टी करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून माझी पहिला मागणी आहे, नाही माझं नाही दुसरंच असेल, होऊच शकत नाही असं हेच नाही आहे माझं, नाही नाही ठीक आहे. अनेकदा असं होतं भाऊला कोण डिस्टर्ब करते काय? मोबाईल नाही. अध्यक्ष महाराज माझी मागणी आहे मंत्री महोदयांना, जल जीवन मिशनचा निधी हा इतर कामं थांबवून इतर कामाचा निधी हा जल जीवन मिशनला देऊन केंद्र पैसे पाठवेल अशी चातकासारखी वाट न पाहता एक श्वेतपत्रिका काढून, मला माहित आहे की तुम्ही श्वेतपत्रिका काढणार नाही माझा पूर्ण विश्वास आहे, तरी सुद्धा मी अंधारामध्ये प्रकाशाचा कवडसा शोधण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही श्वेतपत्रिका काढून जेवढ्या अपूर्ण 26,000 योजना महाराष्ट्राच्या आहे ग्रामीण भागातल्या या साऱ्या योजना पूर्ण करण्यासाठी प्रत्येक डिपार्टमेंटचा आउटले 10%, 5%, 3% हा कमी करा, पण पहिले पिण्याचं पाणी द्या. दुसरी माझी मागणी आहे, प्रादेशिक पाणी पुरवठा योजना जेवढ्या महाराष्ट्रातल्या आहे त्या सर्व राज्य सरकारने चालवायला घ्याव्या. जबरदस्ती करता जिल्हा परिषदला ग्रामपंचायतीला तुम्ही, पण त्या जिल्हा परिषद ग्रामपंचायतीकडे ते अपुरे पैसे आहे, बिचारे दुरुस्ती सुद्धा करू शकत नाही. आणि म्हणून या प्रादेशिक पाणी पुरवठा योजना तुम्ही घेतल्या पाहिजे. तिसरा अध्यक्ष महाराज पाण्याचा स्तर कमी होत आहे, या संदर्भात या भूजल स्तरावरचं भूजल मधलं पाणी या संदर्भामध्ये एक पाणी आयोग आपण निर्माण करण्याची आवश्यकता आहे. चौथी मागणी, कारण तुम्ही लिहिता गंभीरपणे, मला वाटतं की बाकी मंत्र्यांसारखं तुम्ही लिहिणार नाही, लिहित आहे, मग मी थोडं स्लो करतो. GSDA विभागाला गाड्या ज्या मागितल्या आहेत त्या ताबडतोब द्या.
पाहिजे असेल ते कायदा करा, मंत्रिमंडळात रेती चोरी करणाऱ्यांच्या गाड्या जप्त करा, त्यांच्या गाड्या जप्त करून त्या विकून आपण यांना गाड्या घेऊन देऊ. कारण हे रेती चोर हे सुद्धा तुमचे शत्रूच आहे. कारण त्या नदीच्या पात्रामध्ये पाणी जे आहे त्याचं पुनर्भरण होतच नाही. हे तो भयंकर पापी आहे चोऱ्या करणारे. अध्यक्ष महाराज, तर आपण या संदर्भात GSDNची गाड्या, मग मी पदांचा कागद तुम्हाला सांगतो, आता इतकी पदं रिक्त आहे GSDA मध्ये आणि ती पदं अध्यक्ष महाराज भरण्याची आवश्यकता आहे. समजा ही पदं आपण भरली नाही तर अध्यक्ष महाराज या माध्यमातून आपण निश्चितपणे पदं न भरल्याने मोठं संकट अध्यक्ष महाराज हे महाराष्ट्रामध्ये येण्याची शक्यता आहे. तर माझी या संदर्भामध्ये पदं भरण्याच्या संदर्भात माझी आग्रही मागणी आहे की ही पदं जी आहे ती ताबडतोब भरण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महाराज, जलसंधारण व भूजल पुनर्भरण उपाययोजना जसं रिचार्ज शॉफट, रिचार्ज ट्रेंच, छतावरील पाऊस पाणी संकलनाद्वारे भूजल पुनर्भरण, भूमिगत बंधारे इत्यादी उपाययोजना राबविण्यासाठी GSDAला आज साधं एक लेखाशीर्ष सुद्धा नाही आहे. त्यांना लेखाशीर्ष द्या ना. ते बिचारे पिण्याच्या पाण्यासारखं किंवा पाण्यासारख्या पवित्र गोष्टीसाठी काम करताय आणि त्यांचा एक आपण किती सूड घ्यायचा, किती त्यांना त्रास द्यायचा. त्यांना काही अधिकार द्या ना. शीर्ष त्यांना सुद्धा हेड उभं करता आलं पाहिजे. या दृष्टीने अध्यक्ष महाराज काम केलं पाहिजे. मी सगळा जाणूया नदीला अध्यक्ष महाराज असा GR काढला होता. तो आपण सरकारने, खरं तर तो तुमच्या विभागाचा नाही आहे, तो सांस्कृतिक म्हणून आम्ही काढला की या नद्यांच्या बाबतीमध्ये एक लोकजागरण झालं पाहिजे. आपण नदीला माता म्हणतो. नदीने आमच्या जीवनात आमची संस्कृती, आमचं जीवन याचं पोषण केलं, पण दुर्दैवाने आम्ही नदीचं शोषण करतो. जगामध्ये कोणीही नदीला माता मानत नाही, पण त्यांचा व्यवहार मात्र मातेसमान असतो. आम्ही नदीला माता म्हणायचं आणि आमचा व्यवहार हा किती विकृत आहे. आणि म्हणून नदी चला जाणूया नदीला या कार्यक्रमाचा मी GR देतो आणि तुम्हाला माझी विनंती आहे की या संदर्भामध्ये पुन्हा एकदा चला जाणूया नदीला हे अभियान पुन्हा एकदा अध्यक्ष महाराज हे सुरू करण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महाराज, रेन वॉटर हार्वेस्टिंगचे नियम व दंड हे कडक केलं पाहिजे. आज रेन वॉटर हार्वेस्टिंगमध्ये काय आहे की कॉर्पोरेशनमध्ये तुम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग सांगता, ते बिल्डिंगा इमारती बांधतात, रेन वॉटर हार्वेस्टिंग होत नाही, ते पैसे घेऊन जातात. तुम्ही याचा कडक कायदा करा ना. तुम्ही काय कायदा करा, हा करता येतो की नाही तपासून घ्या. पण माझी भावना आहे की असं जर कोणा बिल्डरनी केलं तर त्याला आहे ना 20 दिवस पाण्यापासून वंचित ठेवा, 25 दिवस पाण्यापासून वंचित ठेवा. त्याला पाण्याचं महत्त्व समजू द्या ना की पाणी म्हणजे अमृत आहे, जल ही जीवन आहे हे समजू द्या. आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या शासकीय इमारती जेवढ्या आहे त्या शासकीय इमारतीला कंपल्शन करा की त्यांनी तर रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं पाहिजे. नाही तर बापच आपली बॉटल घेऊन बसला तर पोराला काय संस्कार देणार आहे. आणि म्हणून रेन वॉटर हार्वेस्टिंगचे नियम कडक करा. शासकीय इमारत बांधताना रेन वॉटर हार्वेस्टिंग अनिवार्य करा. एक श्वेतपत्रिका 97 मध्ये सन्माननीय अण्णा डांगेंनी काढली होती. स्वर्गीय मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, अतिशय उत्तम मुख्यमंत्री. मी पुन्हा तुम्हाला एकदा विनंती करतो की पुन्हा एक श्वेतपत्रिका काढा. ठीक आहे, 28 वर्ष होऊन गेले, पण पुन्हा एकदा काढली पाहिजे श्वेतपत्रिका की ज्या माध्यमातून एकदा आपल्याला या साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात येईल. जगामध्ये अध्यक्ष महाराज काय केलं जातं, आता कूपनलिका खोलीच्या संदर्भात कडक निर्बंध केले जातात. आपल्याकडे कूपनलिकेच्या खोलीबद्दल कोणताही नियम नाही आणि केलाच तर तो अध्यक्ष महाराज फक्त कागदावर राहतो, पाण्यात वाहून जातो. आपल्याला या संदर्भात याचाही आपल्याला कडक अध्यक्ष महाराज निर्णय केला पाहिजे. पीक पद्धतीचे नियमन, आपल्याला याची जाणीव आहे का युगपुरुष प्रधानसेवक विश्वगौरव नरेंद्रभाई मोदीजींचं ते प्रसिद्ध वाक्य आहे, पर ड्रॉप मोर क्रॉप. अध्यक्ष महाराज, पण या दृष्टीने राज्यामध्ये आपण याचा विचारच करत नाहीये. विकेंद्रित जलसंधारणाचा विचार नाही, सांडपाण्याचा पुनर्वापर याचाही अध्यक्ष महाराज आपल्याकडे अजूनही विचार होत नाहीये. मी तुम्हाला अध्यक्ष महाराज या ठिकाणी पाण्याच्या संदर्भामध्ये
एक महत्वाचा मुद्दा आहे जो तपासला पाहिजे, याचं ज्ञान मग नाही आहे, पण सरकारने तपासावा. काय तपासावा? मी जेव्हा बातम्या अभिमानाच्या महाराष्ट्रात वाचतो, त्या अभिमानाच्या बातम्या अशा आहे की आमच्या राज्यामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणावर डेटा सेंटर आणतोय. आम्ही अभिमानाने वर्तमानपत्रात देतो, काही अडचण नाही. फक्त माझं ज्ञान कमी आहे या संदर्भात. फक्त मी तुम्हाला विनंती करतो आहे की जगामध्ये अध्यक्ष महाराज डेटा सेंटर हे एम्प्लॉयमेंट जनरेट करत नाही, फार कमी करतं. त्यांना आपण 20-20 वर्ष सूट देतोय, ठीक आहे, इथपर्यंत 20 नाही 100 वर्ष द्या. पण अध्यक्ष महाराज त्यांना लागणारं पाणी, अध्यक्ष महाराज डेटा सेंटर याच्यामध्ये एक महाकाय बिल्डिंग म्हणजे डेटा सेंटर, आणि हे डेटा सेंटर्स मोठ्या प्रमाणावर गरम होतात, हिटअप होतात, आणि त्यांना थंड करण्यासाठी फ्रेश वॉटरची गरज असते. काही डेटा सेंटर्सना दिवसाला 20 लाख लिटर पाणी लागते. एका AI मॉडेलला ट्रेन करण्यासाठी 7 लाख लिटर पाण्याची आवश्यकता आहे. जगामध्ये ॲम्स्टरडॅमनी इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम करत असल्यामुळे डेटा सेंटर बॅन केले. लंडनमध्ये हाच प्रश्न निर्माण झाला. अमेरिकेमध्ये $156 बिलियन प्रोजेक्ट कॅन्सल झाले. मी असं म्हणत नाही की हे किती खरं आहे, मला माहीत नाही, पण नाही, मला माहीत नाही कारण माझं ज्ञान नाही. पण एका दिवशी 20-20 लक्ष लिटर पाणी लागून खरंच आपण योग्य करतो आहे का? आपली क्षमता किती आहे? या क्षमतेला अनुरूप आपलं घर छोटं असेल तर कशाला हत्ती आणून बांधता? त्या हत्तीच्या कारणाने आपलं नुकसान होईल. आणि म्हणून माझा आपल्याला हा एक मुद्दा आहे की आपण सुद्धा या दृष्टीने लक्ष दिलं पाहिजे. आमच्या जिल्ह्यामध्ये आमचे सन्माननीय देवराव भोंगळेजी इथं आहेत, तेही मतदारसंघासाठी जीव लावून काम करतात. आमच्या जिल्ह्याचा एक प्रश्न आहे, ते म्हणजे आमच्या नशिबात तसेही विदर्भाच्या जंगल, वाघ हेच आहे आमच्या नशिबात. तर आमच्या नशिबात अजून एक अडचण आहे जी बाकीच्यांच्या नशिबात नाही, ती विदर्भाच्या. यामध्ये चंद्रपूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, वाशिम, गोंदिया, वर्धा या सर्व जिल्ह्यांमध्ये आमचे संजय कुटे साहेब आमदार आहेत, अनेक वर्ष निवडून येतात. त्यांच्याकडे सगाईन वॉटर आहे, खारं पाणी आहे. आमच्याकडे फ्लोराईड युक्त आहे. म्हणजे आमच्याकडे जे फ्लोराईड युक्त पाणी आहे, हाडं असे ठिसूळ होतात. तुम्ही जर तुम्ही आश्वासन देऊन दौरा केलाच तर तुमच्या लक्षात आहे, मी 3च गावात घेऊन जातो तुम्हाला. आणि या फ्लोराईड युक्त पाण्याने कशा पद्धतीने, म्हणजे हा एक प्रकारचा आहे ना, आपण त्यांना इतका सूड घेतो. हा, काही अंशी तुम्ही काही चांगल्या कामं केली, मी असं म्हणत नाही. आपण RO मशीन वगैरे आता शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न करतोय, पण अडचण तीच आहे. ही मन जी निघाली ना की हत्ती निघाला आणि शेपुटा टाकलं, इथं शेपटाचा केस काय अटकतो? RO मशीन ग्रामपंचायतीला हँडओव्हर करून दिलं शुद्ध पाण्यासाठी. आणि मग काय होतं, जेव्हा ते बिघडतात त्याच्यासाठी पैसेच नाही आहे. तुम्ही कमीत कमी या विदर्भातल्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीचं पाणी हे शुद्ध व्हावं म्हणून RO मशीन्स दिल्यानं माझी विनंती आहे, त्याचं मेंटेनन्स तुम्ही करा ना. काय पाप नाही लागत? संत एकनाथाचा महाराष्ट्र आहे, कावड घेऊन गेलं, गद्याला पाणी पाजलं, तर आम्ही काय गद्यापेक्षाही निपटार आहोत का? त्याला पाणी तर पाजलं पाहिजे. आणि म्हणून अध्यक्ष महाराज, त्या दृष्टीने सुद्धा तुम्हाला आमची विनंती आहे की तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. अध्यक्ष महाराज, आज महाराष्ट्राचं जलसंकट गडद होत आहे. हे अडचणीचं आहे. 24% पाणी आहे, वन्यजीव ताणलेले आहे, जनतेला घाणेरडं पाणी प्यावं लागत आहे, वन तलाव कोरडे आहे, अनेक प्रश्न आहे. अध्यक्ष महाराज, पण यामध्ये फक्त शेवटचे 2 मुद्दे मांडतो की किती असंवेदनशीलता असावी अधिकाऱ्यांमध्ये. अध्यक्ष महाराज, आम्ही आमच्याकडे पाणी टंचाईची बैठक घेतली. मी पुन्हा एकदा तुम्हाला कागद देतो. बैठक घेतली, असं लक्षात आलं की पाणी टंचाईच्या संदर्भात गंभीरता कमी होत चालली. का गंभीरता कमी झाली? तर वारंवार पाणी या विषयावर या अगोदर 14 ते 19 आपण निरंतर बैठकी घेण्याचे आदेश दिले होते. आता तो GR नाही. आणि म्हणून मग जेव्हा हे लक्षात आलं की असा GR नाही, तर मी माननीय मंत्री महोदयांना विनंती केली की असा GR काढला पाहिजे. ते म्हणाले की तुम्ही ड्राफ्ट करून पाठवा. म्हटलं परफेक्ट, मी ड्राफ्ट करून पाठवतो. हा ड्राफ्ट करून मी 28 मार्च 2026 पाठवला. पण अधिकाऱ्यांच्या टेबलवर
28 मार्च 2026 नंतर अनेकदा सांगितल्यावरही पाणी टंचाईच्या संदर्भात एक साधा अधिकाऱ्यांनी दर सोमवारी एकत्र येऊन बैठक घ्यावी, प्रश्न सोडवावे, यासाठी एक GR काढायला, हा GR मी तुम्हाला देतो आणि या GRला काढलं असतं तर काय बिघडलं असतं? अधिकारी आले असते, घरून पाणी बांधून घरून पाणी आणलं असतं. पण अध्यक्ष महाराज, काही अधिकारी पिण्याच्या पाण्याच्या बैठकीला बसत नाही, पण हेच मात्र रात्री दुसऱ्या बैठकीला बसतात. काय चालू आहे अध्यक्ष महाराज? म्हणजे मगा एक जण रागावून म्हणाला की या ठिकाणी आता मंत्रालयात ज्या पद्धतीचे अधिकारी अशा पद्धतीची उदासीनता दाखवतात, हे काय आमचं काम नाही आहे. आम्ही GR सुद्धा ड्रॉप करून पाठवला. काही तुम्ही आमचे पगार वाढवणार नाहीये, पगार त्यांच्या 8व्या वेतन आयोगात वाढणार आहे, पण तरी GR तयार करून पाठवला. आता अजून काय पाहिजे? तरी GR काढायचा नाही. पिण्याच्या पाण्याची अडचण आहे. यांचा पुढचा जन्म कसा असेल मला माहित नाही. यांचा वाघवंटाच्याच भागात जन्म झाला पाहिजे. अध्यक्ष महाराज, या ठिकाणी अध्यक्ष महाराज, माझी विनंती आहे की GR तयार करून दिला, ते करत नाही अध्यक्ष महाराज. आणि म्हणून माझी स्पेसिफिक मागणी आहे की GR ताबडतोब काढा, की या योजना किती दिवसात पूर्ण होणार आहे. पिण्याच्या पाण्याच्या योजनांच्या संदर्भात एखाद्या गावानी एखादं पोर्टल तयार करा की एखाद्या गावाच्या सरपंचानी, ग्रामीण भागातील जनतेनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मांडला. 10 प्रश्न कमी जागेत चालेल, पण पिण्याचं पाणी देण्यासाठी अध्यक्ष महाराज मी ज्या सूचना केल्या आहे त्यासाठी अध्यक्ष महाराज आपण काम करावं. आणि मंत्री महोदयांना माझी सूचना, जगामध्ये यावर उत्तम काम होत आहे, तुम्ही जाऊन या ना. मी पंतप्रधान मोदयांना विनंती करेन की विदेश दौरे जरी तुम्ही जाऊ नका म्हटलं तरी आमच्या या मंत्र्यांना सचिवासहित उपसचिवासहित जाण्याची अनुमती द्या. मी पत्र देतो, उद्याच देतो. जा तुम्ही. इस्रायल जग व्यवस्थापनाचा जागतिक राजा आपण म्हणतो, जाऊन या ना इस्रायल. सिंगापूरमध्ये जा, नेदरलँडमध्ये जा, ऑस्ट्रेलियाचं वॉटर मार्केटिंग बघा, वॉटर टेबल बघा, कडक नियम बघा, लोकसहभाग बघा. आमचं नशीब जसं चांगलं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा कणकर राजा, पण आमचं एक अडचण झाली की आमची जी कठीण खडक रचना आहे, हॉर्ड रॉक जिओलॉजी, महाराष्ट्राचा 92 भाग हा दख्खनच्या लावा खडकाचा आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला तर जलयुक्त शिवार, अटल भूजल योजना आणि इतर योजना केल्याशिवाय पर्याय नाही. माझी आपल्याला आग्रही विनंती आहे की आपण हे पाणी पाजण्याच्या दृष्टीने शुद्ध पिण्याचं पाणी, ज्या महाराष्ट्रामध्ये 1,25,000 कोटीची दारू पिल्या जाते, त्या महाराष्ट्रात कमीत कमी ते पिणाऱ्यांना पिऊ द्या, पण शुद्ध पाणी तर पाजा, एवढी माझी आग्रही या 101 अन्वये चर्चा आहे. आणि आवश्यकता असेल तर एकदा सर्व सन्मान्य आमदारांची बैठक घ्या, विभागनिहाय बैठका घ्या, जिल्हानिहाय बैठका घ्या, आपण दौरे करा, पण पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पुन्हा कोणाला मांडावा लागू नये या दृष्टीने काळजी घ्या की पिण्याच्या पाण्यासाठी कोणतीही अडचण येता कामा नये. यासाठी आपण निश्चितपणे निर्णय करावे आणि हे निर्णय जनहिताचे करून या महाराष्ट्राची जी काही आपली ख्याती आहे ती पुढे न्यावी, एवढी विनंती करतो. खूप खूप धन्यवाद. सन्मान्य सदस्य सुनील प्रभू, सिद्धार्थ खरात, कैलास पाटील जी, अभिजित पाटील, श्री संजय कुटे. अध्यक्ष महोदय, काय द्या, या 22 वर्षाच्या माझ्या कारकिर्दीमध्ये माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी पाणी हा विषय, पिण्याचं पाणी या विषयावर अल्पकालीन चर्चा उपस्थित केली. तो माझ्या जीवनातला सगळ्यात चांगली चर्चा मी आयुष्यात समजतो. एवढ्या चर्चा सभागृहात झाल्या असतील, प्रत्येक याच्यात सहभाग मी पण घेतला, पण तू